श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्री विष्णू सहस्रनाम मधील या पुढील जे श्लोक आहेत ते फलश्रुतीचे श्लोक आहेत. 121 नंबरचा श्लोक आहे. इतिदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः नाम्नां सहस्रं दिव्यानां शेषेण प्रकीर्तितम. या श्लोकाचा अर्थ आहे, अशा प्रकारे कीर्तन करण्याला योग्य अशा महात्मा केशवाच्या दिव्य अशा 1000 नावांचे संपूर्ण वर्णन केले आहे. श्लोक नंबर 122. य इदं शृणुयान्नित्यै यश्चापि परिकीर्तयेत् नाशुभं प्राप्नुयात् किंचित् सोमुत्रेह च मानवः. या श्लोकाचा अर्थ आहे, जो मनुष्य या विष्णू सहस्रनामाचे नेहमी श्रवण करतो किंवा दररोज याचा पाठ करतो त्याचे ह्या लोकात किंवा परलोकात अकल्याण होत नाही. श्लोक नंबर 123. वेदांतगो ब्राह्मण स्यात् क्षत्रियो विजयी भवेत् वैश्यो धनसमृद्ध स्यात् शूद्रः सुखमवाप्नुयात्. या श्लोकाचा अर्थ आहे, याच्या पाठाने ब्राह्मण वेदांतात पारंगत होतो, क्षत्रियाला युद्धात विजय मिळतो, वैश्याला व्यापारात धन मिळते आणि शूद्राला सुख प्राप्ती होते. श्लोक नंबर 124. धर्मार्थी प्राप्नुयात् धर्मम् अर्थार्थी चार्थमाप्नुयात् कामानवाप्नुयात् कामी प्रजार्थी प्राप्नुयात् प्रजाम्. या श्लोकाचा अर्थ, धर्माची इच्छा करणाऱ्याला धर्माची प्राप्ती होते, संपत्तीची इच्छा करणाऱ्याला संपत्ती प्राप्त होते, भोगाची इच्छा करणाऱ्याला भोग प्राप्त होतो, संततीची इच्छा करणाऱ्याला संतती प्राप्त होते. श्लोक नंबर 125. भक्तिमान्य सदोत्थाय शुचिस्तद्गतमानसः सहस्रं वासुदेवस्य नाम्नामेतत् प्रकीर्तयेत्. श्लोक नंबर 126. यश प्राप्नोति विपुलै ज्ञाति प्राधान्यमेव च अचलां श्रियमाप्नोति श्रेयः प्राप्नोत्यनुत्तमम्. श्लोक नंबर 127. न भयं क्वचिदाप्नोति वीर्यं तेजश्च विन्दति भवत्यरोगोद्युतिमान् बलरूपगुणान्वितः. आता या तीनही श्लोकांचा आपण अर्थ पाहूया. या तीनही श्लोकांचा एकत्रित अर्थ आहे, जो भक्त नेहमी प्रातःकाळी उठून पवित्र मनाने विष्णूचे ध्यान करून या विष्णू सहस्रनामाचे चांगल्या प्रकारे पठण करतो त्याला खूप मोठे यश प्राप्त होते, जातींमध्ये महत्त्व प्राप्त होते, स्थिर संपत्ती प्राप्त होते व त्याचे अतिउत्तम कल्याण होते. त्याला कधीही कोणतेही भय वाटत नाही, त्याला पराक्रम व तेजाची प्राप्ती होते. तसेच तो आरोग्यवान, कांतिमान, बलवान, रूपवान आणि सर्व गुणसंपन्न होतो. श्लोक नंबर 128. रोगार्तो मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बंधनात् भयान्मुच्येत भीतस्तु मुच्येतापन्नापदः. या श्लोकाचा अर्थ आहे, रोगी पुरुषाचे रोग नाहीसे होतात, जो बंधनात पडला आहे तो बंधमुक्त होतो,
भयग्रस्त भयमुक्त होतो. संकटात सापडलेल्याला संकटातून मुक्ती मिळते. श्लोक नंबर 129. दुर्गाण्यतितरत्याशु पुरुष पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण नित्यं भक्ती समन्वितः. या श्लोकाचा अर्थ आहे, जो माणूस भक्तीने या विष्णू सहस्रनामाने पुरुषोत्तमांची दररोज स्तुती करतो तो ताबडतोब सर्व संकटातून पार पडतो. श्लोक नंबर 130. वासुदेवाश्रयो मर्त्यो वासुदेव परायणः सर्वपापविशुद्धात्मा याति ब्रह्म सनातनम्. या श्लोकाचा अर्थ आहे, ज्या मनुष्याने वासुदेवाचा आश्रय घेतला आहे, जो वासुदेवांनाच शरण जातो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन त्याचे अंतःकरण विशुद्ध होते आणि त्याला सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. श्लोक नंबर 131. न वासुदेव भक्तानामशुभं विद्यते क्वचित् जन्म मृत्युजरा व्याधी भयान्नैवोपजायते. या श्लोकाचा अर्थ आहे, वासुदेवांच्या भक्तांचे कधीही अशुभ होत नाही. त्यांना जन्म मृत्यू जरा व्याधी यांचे भय राहत नाही. श्लोक नंबर 132. इमं स्तवमधीयानः श्रद्धा भक्ति समन्वितः युज्येतात्मसुखक्षान्ति श्रीधृतिस्मृती कीर्तिभिः. या श्लोकाचा अर्थ आहे, जो कोणी श्रद्धापूर्वक भक्तिभावाने या विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो त्याला आत्मसुख, शांती, संपत्ती, धैर्य, स्मृती, कीर्ती यांचा लाभ होतो. श्लोक नंबर 133. न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे. या श्लोकाचा अर्थ आहे, पुरुषोत्तमाच्या पुण्यवान भक्तांना कधीही क्रोध, हेवा किंवा लोभ उत्पन्न होत नाही. त्यांची बुद्धी कधीही मलिन होत नाही. श्लोक नंबर 134. द्यौस चंद्रार्क नक्षत्रा खंदिशो भूर्महो दधिः वासुदेवस्य वीर्येण विधृतानि महात्मनः. या श्लोकाचा अर्थ आहे, स्वर्ग, सूर्य, चंद्र आणि नक्षत्रे, आकाश, दाही दिशा, पृथ्वी, महासागर ह्या साऱ्या गोष्टी वासुदेवाने आपल्या पराक्रमाने धारण केल्या आहेत. श्लोक नंबर 135. ससुरासुरगंधर्वं सयक्षोरगराक्षसं जगद्वशे वर्ततेदं कृष्णस्य सचराचरम्. या श्लोकाचा अर्थ आहे, देवता, दैत्य, गंधर्व, यक्ष, सर्प आणि असुरांसहित चल अचल असे हे जग श्री कृष्णांच्या अधीन आहे. श्लोक नंबर 136. इंद्रियाणि मनोबुद्धिः सत्त्वं तेजो बलं धृतिः वासुदेवात्मकान्याहुः क्षेत्रं क्षेत्रज्ञैव च. या श्लोकाचा अर्थ आहे, सर्व इंद्रिये, मन, बुद्धी, सत्व, तेज, बल, धैर्य, क्षेत्र, क्षेत्रज्ञ या सर्व गोष्टी वासुदेवाचेच रूप आहे असे वेद प्रतिपादन करतात. श्लोक नंबर 137.
सर्वागमानामाचार प्रथमं परिकल्पते आचार प्रभो धर्मो धर्मस्य प्रभुरच्युतः। या श्लोकाचा अर्थ आहे, सर्व शास्त्रात आचरण हे प्रमुख मानले जाते. धर्माची उत्पत्ती आचरणातूनच होते. भगवान अच्युत हे सर्व धर्माचे स्वामी आहेत. श्लोक नंबर 138. ऋषय पितरो देवा महाभूतानि धातवः जंगमा जंगमै चेदै जगन्नारायणोद्भवम्. या श्लोकाचा अर्थ आहे, ऋषी, पितर, देवता, पंचमहाभूते, धातू, चलाचल अशा सर्व जगाची उत्पत्ती एका नारायणापासूनच झाली आहे. श्लोक नंबर 139. योगो ज्ञानं तथा सांख्यो विद्या शिल्पादि कर्म च वेदाशास्त्राणि विज्ञानमेतत् सर्वं जनार्दनात्. या श्लोकाचा अर्थ आहे, योग, ज्ञान, सांख्य, सर्व विद्या, शिल्प इत्यादी कर्मे, वेद, शास्त्र आणि विज्ञान या सर्व गोष्टी श्री विष्णूपासूनच उत्पन्न झाल्या आहेत. 140 नंबर श्लोक. एको विष्णुर्महद्भूतं पृथक् भूतान्यनेकशः त्रिलोकान् व्याप्य भूतात्मा भुङ्क्ते विश्वभुगव्ययः. या श्लोकाचा अर्थ आहे, या सर्व विश्वाचा भोग घेणारा आणि अविनाशी असा विष्णू एकच असून सुद्धा अनेक रूपाने विभक्त होऊन निरनिराळ्या भूतमात्रांच्या अनेक रूपांना धारण करतो व तिन्ही लोकांत व्याप्त होऊन सर्व भोग भोगत आहे. श्लोक नंबर 141. इमं स्तवं भगवतो विष्णुर्व्यासेन कीर्तितं पठेद्यैच्छेत् पुरुषः श्रेयप्राप्तुं सुखानि च. या श्लोकाचा अर्थ आहे, ज्याला परम श्रेय आणि सुख मिळवायचे असेल त्याने भगवान व्यासांनी सांगितलेल्या या विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करावा. श्लोक नंबर 142. विश्वेश्वरमजं देवै जगतः प्रभवाप्ययं भजन्ति ये पुष्कराक्षं न ते यान्ति पराभवम्. या श्लोकाचा अर्थ आहे, जे लोक विश्वेश्वर अजन्मा जगाची उत्पत्ती व प्रलय करणाऱ्या भगवान विष्णूचे भजन करतात त्यांचा पराभव होत नाही. ओम तत्सदिति श्री महाभारते शतसाहस्रयां संहितायां वैयासिक्यामानुशासनिके पर्वणि भीष्मयुधिष्ठिरसंवादे श्रीविष्णोर्दिव्यसहस्रनामस्तोत्रम् श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. या ठिकाणी आपलं विष्णू सहस्रनाम संपन्न होत आहे. रामकृष्ण हरी आणि खूप खूप धन्यवाद.